नमस्कार, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख। तर गेल्या भागात सांगितल्यानुसार आपली हम्पी सिरीज संपली असून आता गोकर्ण सिरीजला सुरुवात होतीये। आता आम्ही प्रवास सुरू केलेला आहे हम्पी ते गोकर्ण। हा साधारण 310 किलोमीटर इतकं हे अंतर आहे आणि एक साधारण 6 तास आपल्याला पोहोचायला लागतील ॲज पर गुगल मॅप्स। सो लेट्स सी, जर्नी आम्ही सुरू केलेली आहे। नाश्ता झालेला आहे आणि लंच आम्ही इथूनच्याच एका छानशा रेस्टॉरंटमधून पार्सल घेतलाय। सो लेट्स सी, हायवेवर जिथे एखादा छान स्पॉट मिळाला तर तिथे बसून लंच करू। आमच्या सोबत या जर्नीमध्ये तुम्ही सुद्धा सोबत राहा आणि ही जर्नी आता सुरू करूया। गणपती बाप्पा मोरया। व्हाईट शुगर केन आहे जे पॅम्पस सारखं दिसतं। तुम्हाला तर पॅम्पस माहिती असेल, जे डेकोरेशनसाठी डेकॉरमध्ये वापरतो तसं दिसणारं सामान इथे मिळतं। हे तर आम्ही तोडून घेतोय। लेट सी हे राहतं का, हे राहिलं ते खूप छान आठवण हम्पीची आमच्या सोबत। सुमुख इज ट्राईंग टू नाही होते, सुमुख इज ट्राईंग टू कट इट, काढून घ्यायचा प्रयत्न करतोय तो। हे एक्झॅक्टली पॅम्पस सारखं दिसतं आणि हे पॅम्पस जे आहे अदरवाईज साऊथ आफ्रिकेत मिळतं आणि आपल्याकडे जर हे घ्यायला गेलो आपण डेकॉरसाठी तर साधारण त्याच्या किमती ज्या आहेत त्या 600 ते 650 रुपयाला तो फक्त एक दांडी, एक कोंब मिळतो। तर इथे ना हे एक्झॅक्टली पॅम्पस सारखं दिसतंय। आय रिअली डोंट नो, ते पॅम्पस हे वाळलेलं गवतच असतं एक प्रकारचं। तर बघायचं आपल्याला की हे राहतं का, तर घेऊन बघतोय आम्ही। रॅशेस वगैरे नाही यायचे ना? तू नको पकडूस। आता हम्पीतून आपण गोकर्णकडे निघालोय आणि गोकर्णकडे जाताना आपण हुबळी मार्गे जात आहोत। त्यामुळे हुबळी, येल्लापूर ही कर्नाटकामधली काही गावं आपल्याला वाटेत लागतील। युजली पुणे ते गोकर्ण हा प्रवास बरेच जण करतात, पण हम्पी ते गोकर्ण असा प्रवास कोणी करत असेल मला माहिती नाही, कारण युजली हम्पीतून लोक बदामी वगैरे हा भाग पाहायला जातात। पण लेट्स सी, आमच्यासाठी सुद्धा हा हायवे आम्ही नव्यानेच एक्सप्लोर करणार आहोत, त्यामुळे रस्ता कसा आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। राईट सांगतोय तो घ्यायला, पण इथून पण स्ट्रेट हायवेला कनेक्ट होतोय। विचारूया सर कोणाला तरी। अन्ना, हम गोकर्ण के लिए कैसे जाने का? गोकर्ण स्ट्रेट यहाँ से गए तो भी कनेक्ट होगा ना? यहाँ से नहीं जाएगा। नहीं जाएगा? यहाँ से स्ट्रेट हाईवे को जाएगा? यहाँ से हुबली जाएगा। हाईवे को हुबली। हाँ, हुबली से गोकर्ण। हाँ, हुबली स्ट्रेट के राइट जाना। हाँ, स्ट्रेट राइट देखिए, 1 किलोमीटर। ओके, थँक यू। तर इथे जिथे राईट सांगताय गुगल, तिथे तुम्ही राईट न मारता इथे 1-2दा विचारून मगच तुम्ही गोकर्णकडे जा, जर हम्पीतून गोकर्णला जात असाल तर। आता हा डाऊट मला का आला, काल आपण येताना ह्या कॅनलवरनं ह्या ब्रिजवरनं आलो, ठीक आहे। समोर तो कच्चा रस्ता दिसतोय तो बघ, आणि हायवे दिसतोय बघ समोर। बरोबर, तिकडून जर आपण गेलो असतो तर तिथून पण आपल्याला कॅनल क्रॉस करायचा होता, पण कॅनल क्रॉस करून खालनं अजून एक कच्चा रस्ता आहे, म्हणजे मॅपवर तो कच्चा रस्ता दिसतोय आणि मग तो जाऊन पुढे तिथे कनेक्ट होतोय। आणि तिथे रेल्वे क्रॉसिंग वगैरे सगळं मला डाऊटफुल आहे, तिकडे क्रॉसिंग आहे की नाही। बरोबर, म्हणून मी यांना आपण कन्फर्म करायला विचारलं, थांबलो। आणि ही क्लिप टाकण्यामागचा उद्देश इतकाच होता की बऱ्याचदा आपण ब्लाइंडली गुगल मॅप्स फॉलो करतो आणि मग वी लँड अप समवेअर एल्स, असे किस्से बऱ्याचदा न्यूजमध्ये सुद्धा ऐकायला येतात की गुगल मॅप्समुळे लोक चुकली किंवा एकदम रस्त्याच्या डेड एंडला येऊन पोचली। तर गुगल मॅप्स वापरताना सुद्धा थोडं अलर्ट राहिलं पाहिजे आपण, आणि थोडंसं रस्त्यांवर सतर्क राहून लक्ष ठेवूनच गुगल मॅप्स फॉलो केलं पाहिजे। ब्लाइंडली गुगल मॅप्स फॉलो करू नका। आता इथून आपल्याला गोकर्ण आहे 297 किलोमीटर। इथून गोकर्ण इज हार्डली मग 3-4 किलोमीटर हुबळीवर ना? नाही, मी गोकर्ण 297 किलोमीटर आहे म्हणून। हां हां, ओके। आता हम्पी गावातल्या छोट्या छोट्या रस्त्यांमधून आपण हायवेला कनेक्ट झालोय आणि हा पहिला टोल इकडे आलेला आहे।
आणि ह्या टोलवर तुम्ही बघू शकता अजिबात जास्त गाड्या नाही आहेत. लाईन वगैरे तर सोडा, आमच्या पुढे एक सुद्धा गाडी इकडे नव्हती. आणि हे चित्र पाहता आमच्या लगेच लक्षात आलं की हायवे बहुतेक आपल्याला मोकळा मिळणार आहे, विशेष गर्दी हायवेवर नसणार आहे. फर्स्ट टोल 50 रुपीजचा हा पहिला टोल आपला कट झालेला आहे. हंपी ते गोकर्णच्या मार्गावरचा पहिला हुनगुंड होसपेटचा हा टोल. कोप्पल, हुबळी, कारवार. हुबळी मार्गे जाणार आहोत. पेट्रोल पंप ट्राय केले, 4ही पेट्रोल पंप बंद होते. आता फायनली पेट्रोल मिळाले फायनली. पण समहाऊ मला स्टार्टिंगला असं वाटलं की ह्या हायवेची कंडिशन इज इक्विव्हॅलंट टू समृद्धी हायवे. कारण तिथे पण लोक म्हणतात ना की पेट्रोल पंप वगैरे एवढे लगेच मिळत नाही, त्यामुळे आधीच टँक फुल करून घेत जा आणि स्टार्ट करत जा जर्नी. त्यानंतर खाण्यापिण्याचे पण ठिकाणं फार नाही आहेत. आता इथपर्यंत मला सगळं तसंच वाटतंय, काही नाहीये जागेच अजून दिसत आहे. पण हा मात्र लोक मात्र आहे, 2 व्हीलर वगैरे एंट्री आहे या हायवेला, त्यामुळे काळजी घेऊनच चालवायला लागतंय. आणि सोलापूर हायवेला जसं आपला सुरुवातीचा अनुभव होता ना नुपूर, की एकदम रॉंग साईडनी फुल कॉन्फिडन्सनी येतात. 3-4 बाईकवाले आता मला एकदम फुल कॉन्फिडन्सनी ह्या समोरच्या ह्या लेन मधनं येत आहेत रॉंग साईडनी, आणि मागे बायका पोरं. म्हणजे आपल्याला डाऊट येईल त्यांच्या कॉन्फिडन्सनी की आपण बरोबर चालवतोय की नाही एवढं. त्यामुळे खूप नीट लक्ष देऊन चालवायला लागतंय. पण रोड चांगला आहे. हंपीवरून बदामीची ट्रिप करतात लोक बऱ्याचदा, कारण ते जवळ आहे तिथून. अबाउट 200 किलोमीटर्स पुढे आहे आणि तो रूटच वेगळा आहे. आणि आपण जरा वेगळा रूट निवडलाय, कारण आपल्याला नुसतं टेम्पल्स करायचं नव्हतं आपल्या ट्रिप मध्ये. आणि वी बोथ आर बेसिकली वॉटर बेबीज, त्यामुळे आम्हाला पाणी जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्हाला रिलॅक्स आणि रिज्युविनेटेड फील होत नाही. आणि काय बोलतात ते माउंटन्स, बोल्डर्स, बस आता 3 दिवस खूप ती सिनरी खूप एन्जॉय केली. आता थोडं बीच सिनरी आपली एरवी सारखी आपल्याला जी पाहिजे असतं ते आता पाहिजे. येस. आणि मी जर का आमचे व्हिडिओ आधीपासून पाहत असाल तर आमच्या जेवढ्या रोड ट्रिप्स आहेत त्या मॅक्झिमम बीच वरच्याच आहेत. म्हणजे माउंटन्स फार कमी एक्सप्लोर्ड आहेत. जेव्हा आम्ही एक्सप्लोर केलेत तेव्हा आम्ही युट्यूबवर नव्हतो, त्यामुळे ते युट्यूबवर आलेलं नाहीये. पण बीच मात्र नेहमीच आम्ही जात असतो बीचवर, त्यामुळे ही ट्रिप सुद्धा आमची इनकम्प्लीट असती जर आम्ही बीचवर नसतो गेलो. हंपीमध्ये बीचेस असते तर आम्ही तिकडे गेलो असतो, पण नाहीये, त्यामुळे आम्ही गोकर्णला आता हायवेवरती आता एकमेव हे हॉटेल दिसलं HP पंपाच्या अलीकडे. हा रेस्ट एरिया केलेला आहे. ट्रकसाठी असतो जनरली, किंवा तुम्ही पण थांबू शकता मला वाटतं ना. माहिती नाही आता ह्या रस्त्याचं. हे आता समृद्धी हायवेवर तर आहेतच रेस्ट रूम्स वगैरे. मध्ये रस्त्याचं थोडं काम चालू आहे सेकंड टोल प्लाझाच्या अलीकडे. चार्जेस आहेत 110 रुपये. टोल नाक्याचं नाव पूर्णतः कन्नडामध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे नाव काही कळलं नाही आहे त्याचं टोल प्लाझाचं. या हल्लीगुडी ओके.
सेकंड टोल नंतर लगेचच डाव्या हाताला एक वॉशरूम आहे आणि अलीकडे पेट्रोल पंप एक होता, तिथे वॉशरूम होते. बाकी मध्ये असं वॉशरूम्स वगैरे नाही दिसले. हॉटेल सुद्धा अगदी एखादं आहे. त्यामुळे मला आता असं वाटतंय की फार बरं झालं लंच घेऊन निघालो आम्ही. हायवेला जिथे पण पेट्रोल पंप ऑपरेशनल दिसेल, मला वाटतं पेट्रोल फुल करून घ्यावं, कारण पुढे कुठला पंप चालू असेल नाही हे काही सांगता येत नाही. कारण 4 पेट्रोल पंप आम्हालाच रिकामे म्हणजे नॉन ऑपरेशनल दिसले. कोणाचे आहेत विंडमिल्स? सिमेंस. हे शिरूर. इथे पण एक शिरूर आहे. आपल्या इकडे पण एक शिरूर आहे महाराष्ट्रात. मस्त आहे हा रोड. टोल असले तरी रस्ता एकदम खणखणीत आहे आणि गाड्या नाहीयेत, बिलकुल ट्रॅफिक नाहीये. म्हणजे मला वाटतं ही गाडी आल्यापासून पहिल्यांदा तू इतकं मोकळं चालवलंस. अगं पण काल बघ ना, आपण काल पण येत असता, परवा पण आपण येत असताना हायवेला एवढी काही गर्दी नव्हती. मे बी वीकडे होता म्हणून असेल. एवढी तो काय म्हणाला, सीझनचा स्टार्ट आहे आता. वॉन्डरलस्ट मध्ये पण आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलेलो तिकडचा स्टाफ जो बोलला, दिस इज स्टार्ट ऑफ द सीझन. मिड ऑफ डिसेंबर पासून गर्दी सुरू होते आणि जॅन मध्ये तुफान हंपीत गर्दी होते. त्यामुळे आपण काय असं एकदम पीक नव्हता, पीक सीझनचा स्टार्ट होता बेसिकली. आणि आता हुबळी फक्त 60 किलोमीटरवर आहे. अकोला नाही. ओके. सुपर रोड कंडिशन पण लव्ड इट. असं वाटतंय पूर्ण रस्ता आपल्यासाठीच ओपन आहे. अच्छा, असं वाटतंय पूर्ण रस्ता आपल्यासाठीच मोकळा आहे. हॉटेल मराठा तडका इकडे. असंच हंपीत एक हॉटेल होतं, त्याचं नाव होतं महाराष्ट्र ढाबा. तर हंपी हायवेवरनं म्हणजे जातानाच होता हंपीच्या. मे बी ट्रक ड्रायव्हर्स साठी डाबा होता. पण त्याच्यानंतर हंपीत एक हॉटेल होतं सावजी फूड रिलेटेड. आता ते सावजी हो देवी श्रीदेवीच्या बाजूलाच होतं. मी तुला दाखवलं पण तुझं कदाचित लक्ष नसेल. सावजी खानावळ असं लिहिलेलं होतं. आणि आता आपण येऊन पोहोचलोय ह्या 3ऱ्या टोल गेटवर. नलवडी टोल. वी हॅव रीच्ड शिरगुप्पी. शिरगुप्पीचं स्कूल आणि काय काय गेलं आता जस्ट. आणि राईट साइडला रोड गोज टू इंगळहल्ली. A little bit difficult for us to pronounce. Hubli is just 14 kilometers now. By far तरी ह्या हायवे वरती कुठेही हॉटेल्स नाही लागलेली. त्यामुळे माझ्या मते ह्या रस्त्याने जाताना लोक हुबळीमध्येच थांबून जेवण नाश्ता करत असतील. आम्ही हायवे सोडणार नाही आहोत कारण आम्ही पार्सल घेतलंय. तेच खाणार. बँगलोर 412 and हुबली इज 9 किलोमीटर्स. ह्या रस्त्याच्या पलीकडे नॅशनल हायवे 52. आपण आता लागणार आहोत का त्याच हायवेला?
विजयपुरा. येतानाचा व्हिडिओ तुम्ही आमचा पाहिला असेल तर नक्की बघा. विजयपुरा काही संपत नव्हतं. समोर मध्ये हायवेलाच कुठल्या क्षणी स्पीड ब्रेकर असतील माहिती नाही. हायवेज एक फॅन्टॅस्टिक आहे ना इकडे, पण एकच आहे की स्पीड ब्रेकर मध्ये कुठे असतील काय गॅरंटी नाही, कारण साईन बोर्ड नाही आहेत. फार ठिकाणी साईन बोर्ड नाही आहेत. म्हणजे 10 वेळा स्पीड ब्रेकर जर आले त्यातल्या एकाच वेळेला फक्त बोर्ड दिसेल की स्पीड ब्रेकर आहे म्हणून पुढे, नाही तर बाकीच्या वेळी काही नाही. गाडी तुमचं लक्ष नसेल तर सटासट गाडी त्याच्यावरनं जाईल, डॅमेज होईल. पण स्पीड ब्रेकर्स वगळता हायवे अतिशय छान आहे. आणि काही ठिकाणी ते स्पीड ब्रेकर्स पेंट पण नाही केले. स्पीड ब्रेकर कुठेच पेंट नाही केले. किमान बोर्ड तरी असले पाहिजेत ना स्पीड ब्रेकर आहे म्हणून. हायवे वेल लीट आहे. रिफ्लेक्टर पेंट रोडला व्यवस्थित केलेलं आहे. कुठेही तुम्हाला मिसजज नाही करता येणार की रस्ता कुठल्या बाजूला वळतोय, समोरच्या लाईटने कळत नाही वगैरे, असं नाही करता येणार. होणार नाही असं बिलकुल पण चुकून. पण एवढंच की स्पीड ब्रेकर तुमचं लक्ष पाहिजे की समोरची गाडी स्पीड ब्रेकरवर न जाताना जाणवेल तुम्हाला, तर तुम्हाला ते लक्ष ठेवायचं, स्लो डाऊन व्हायचं. आणि समोर गाडी नसेल तर मग तुमचं लक्ष अजून डोळ्यात अजून तेल घालून बघायचं. आणि जर तुम्हाला इथे कुठे हॉटेल्स हायवेला नाहीये, तुम्हाला खायचं असेल तर माझ्या मते तुम्हाला हुबळीमध्ये जावं लागेल. आणि हुबळीसाठी हायवे वरनं डायव्हर्जन राईट साइडला आहे. इथे खूपच आपण बँगलोर आणि पुण्याच्या बरोबर मध्यावर आहोत याचा अर्थ. बरोबर. दोन्हीकडे 400 किलोमीटर. हे लेफ्टला रस्ता जातोय बँगलोरकडे, लेफ्टला रस्ता गेला हा बँगलोरकडे. आणि आता आपण चाललोय टुवर्ड्स पुणे, म्हणजेच टुवर्ड्स गोकर्ण. हायवेचा पाथ बघा कसा आता हा. इथे मॅप मध्ये तुम्ही बघू शकता हायवेचा पाथ हा एका क्लोअर पॅटर्न मध्ये बनलेला आहे. आणि आता आपण हुबळीमध्ये आहोत. इथे हुबळीत येऊन आपण पोहोचलोय. आणि आता हा जो रस्ता आहे ह्याला हुबळी कारवार रोड असं म्हणतात. आणि इथे लहान मोठी हॉटेल्स आणि बेकरी वगैरे वाटेत तुम्हाला लागतात. आत्तापर्यंतच्या जेवढं अंतर आपण कव्हर केलं आहे 3 तास, त्याच्यामध्ये पहिल्यांदा एवढं काहीतरी असं वसाहत असलेलं लागलं. तर आपण आत्तापर्यंत हम्पी ते हुबळी पोचलेलो आहोत. आणि आता हुबळीवरून आपण येल्लापूरकडे जाणार आणि मग येल्लापूरवरून गोकर्णकडे आपण पोहोचणार आहोत. कलघट. आणि हे कलघट्टी गाव गेल्यानंतर आपला हायवे रन संपला आणि एक असा रस्ता सुरू झाला ज्याला डिवायडर नव्हता. आणि हा संपूर्णतः जंगलातून जाणारा मार्ग होता. हुबळी कारवार जो रस्ता आहे त्याची थोडीशी माहिती घेऊ आपण आता. हा एकमेव रस्ता असा मला दिसलाय की ज्याच्यावर रिफ्लेक्टर लाईन्स बिलकुल नाही आहेत लावलेल्या. आणि कंप्लीट रस्ता हा जंगलात नाही, घनदाट जंगलात नाही, त्यामुळे मधून काय पास होईल गॅरंटी नाही. त्यामुळे काळजी घ्या गाडी चालवताना. पण एक आहे की रस्ता छोटा नाही आहे, व्यवस्थित गाडी चालवता येते, ओव्हरटेक पण करता येतोय. आणि समोरनं मेन म्हणजे गाड्या लगेच दिसत आहेत. ओव्हरटेक करायच्या आधी आपण जे बघतो रस्ता पण व्यवस्थित आहे, त्यामुळे कळतं समोर गाडी आहे की नाही. ओव्हरटेक करायला जरा अंदाज चांगला येतो. नागमोडी वळणं नाही आहेत. हा
आणि आम्ही खरं तर कुठेतरी वाटेत थांबून जेवायचं ठरवलं होतं, पण हा जंगलातून जाणारा रस्ता सुरू झाल्यानंतर आम्ही हॉल्ट घ्यायचा नाही असं ठरवलं आणि मी चालत्या गाडीतच मी आधी खाऊन घेतलं आणि त्यानंतर सुमुखने सुद्धा खाऊन घेतलं आणि आम्ही पुढे प्रवास चालू ठेवला. आणि तुम्ही ह्या मार्गावरून जर प्रवास करणार असाल तर मी निश्चितच तुम्हाला रेकमेंड करीन की हायवेवरच हायवे संपण्या अगोदर तुम्ही खाऊन घ्या, म्हणजे हुबळी आणि मॅक्स टू मॅक्स कलघटगी गाव येईल तोवर. त्यानंतर हा रस्ता पूर्ण बदलतो आणि मध्ये काहीही खायला मिळणार नाही तुम्हाला. 63 तिथे 53 लिहिलंय, पण त्याच्यावर त्याने 63 लिहिलं होतं. जंगलाच्या ही फॉरेस्ट चेकपोस्ट आलंय आता इथे आणि दोन्ही बाजूंना घरं आहेत लोकांची इकडे. आणि इथेच ओके हे बघ पुष्पासारखं टीकवूड. टीकवूड आहे की चंदन हे माहिती नाही. चंदन पुष्पा गव्हर्नमेंट टिंबर डेपो. टिंबर आहे आणि हा नोंद करत असतील. इथे ना इकडे आता एक टीटी थांबलेला आणि आतमध्ये जंगलात लोक जाऊन बसली होती मस्त पिकनिक करत जेवण जेवत. फुल राज सारखं आणि ते याच्यासारखं ट्वायलाइट मध्ये जंगल दाखवलंय तसं वाटत होतं. परत एकच बरं आहे डिवायडरचा रस्ता नसला तरी की रस्ता नागमोडी नाहीये तो, त्यामुळे ओव्हरटेक करताना समोर काही दिस नसेल गाडी तर इझिली विजिबल आहे करणं ओव्हरटेक. किवट्टी मेनहळ्ळी, किवट्टी मेनहळ्ळी. मेन अळ्ळी म्हणजे मेन गल्ली असेल. हुबळी गेल्यानंतर येल्लापूर इथे तुम्ही एक रिफ्रेशमेंट ब्रेक घेऊ शकता. इथे पेट्रोल पंप आणि काही छोटी हॉटेल्स वाटेत लागली आणि त्यानंतर पुन्हा रस्ता जंगली मार्गाचा सुरू झाला. किती मस्त आहे. लग्न वाटतं इथे काहीतरी आहे नाही दिसतंय. कुठला तरी पार्टीचा झेंडा आहे. पार्टीचा झेंडा आहे. ह्या तळेगाव सारखा स्पॉट वाटतं ना चितळेच्या इकडच्या. म्हणजे तुझं म्हणणं काय आहे डोंगरावर आहे येल्लापूर दरी होती. पावसाळ्याच्या सुमारे जर तुम्ही येल्लापूरमध्ये आलात तर येल्लापूरचे वॉटरफॉल पाहायला विसरू नका. आणि जवळपास 4-4.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली गोकर्णचा बोर्ड दिसला. अँड नाव गोकर्ण इज 75 किलोमीटर्स अवे. आता तर रस्ता अजूनच जास्त डेन्स फॉरेस्ट मधून जात होता. त्यामध्ये थोडं रस्त्याचं काम चालू आहे. आता आपण अगसूर रोड पासून 40 किलोमीटर अंतरावर आहोत आणि इथे हे रस्त्याचं थोडं काम चालू आहे. विशेष काही खोळंबा झालेला नाहीये, पण आहे ट्रॅफिक थोडंफार, रस्ता खराब आहे. तर हे अगसूर गाव जे आहे, ह्याच अगसूर गावातनं जो टर्न जातो तो गोकर्ण एकदम जातो. बेकार रस्त्याचा पॅच आहे आणि आपल्याकडे एक ते प्रपोर्शनल डायरेक्ट प्रपोर्शन आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल नाही, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. लोकांचा वेडेपणा आणि घाई ही रस्ता खराब झाल्यावर एकदम काय म्हणतात त्याला, पराकोटीला जाते.
त्यामुळे आता दिसतोय रस्ता असा आहे तरी हॉकिंग सुरू होणार. किती घाई आहे बघा यांना, किती घाई आहे. ब्लाइंड स्पॉट मध्ये टर्न वर कसाही तो माणूस ओव्हरटेक करतोय मगासपासून. खूप ब्युटिफुल रोड आहे हा. अक्सूर रोडच्या 30 किलोमीटर अलीकडचं हे जंगल आहे. इतकं गारटा जाणवतोय हवेत. खूप ब्युटिफुल लोकेशन आहे. नाउ वी आर जस्ट 30 किलोमीटर्स अवे फ्रॉम गोकर्ण. आज म्हणजे सनराईज अंजनाद्री बेटावर आणि सनसेट गोकर्णमध्ये. But the driver is tired a lot because of that road conditions. म्हणजे आधीपर्यंत 100 किती 134-140 किलोमीटर पर्यंत काय वाटलं नाही, म्हणजे राहिलेलं गोकर्णापासून शेवटची 100 किलोमीटर खरंच खूप टायरिंग आहे. म्हणजे रस्ता एवढा खड्डे आहेत ना रस्त्यात, आणि साधे सुद्धा खड्डे नाहीत, असे डीप खड्डे आहेत. खूप डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला लागतं. अक्सूर रोडला आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे. गोकर्ण इथून आहे 26 किलोमीटर. पाटी होती डावीकडे. हो का? झाडांमागे लपलेले. मागे रस्ता होता गोकर्णाचा 12-15 किलोमीटर मागे, पण तो अगदी जंगलात न वाटत होता ग. SH होता, स्टेट हायवे. माझी काय हिंमत नाही झाली, मी घातली नाही. आणि साइन बोर्ड पण होता लेफ्टला गोकर्ण, पण म्हटलं नको. आपल्या आता रिसॉर्ट कडेही बरोबर नाही ना, स्टेच्या हिशोबात मॅप्सच फॉलो केलेलं बरं. आणि आत्ताच्या या आधीच्या क्लिपमध्ये तुम्हाला आमच्या दोघांचेही आवाज अतिशय थकलेले जाणवले असतील. त्याचं कारण म्हणजे आम्ही ज्या दिवशी हा प्रवास करत होतो त्याच दिवशी सकाळी आम्ही सूर्योदय पाहण्यासाठी अंजनाद्री पर्वतावर गेलो होतो, आणि त्यानंतर हम्पीतलीच आनेगुंडीमधली काही ठिकाणं एक्सप्लोर केली होती. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे चॅनलवर. आणि हा तोच दिवस होता ज्या दिवशी सूर्योदयापासून अक्षरशः सूर्यास्तापर्यंत काही ना काही ॲक्टिव्हिटी आमची चालूच होती, आणि त्यानंतर हा प्रवास. तर हम्पीचेही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर जरूर सगळे व्हिडिओ पहा. आणि आता गोकर्णमध्ये पोचल्यानंतर आम्ही इतके थकलो होतो की आम्ही त्या दिवशी काहीच पुढे शूट केलं नाही, फक्त जेवणाचे काही फोटो व्हिडिओ घेतले, आणि त्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून आम्ही सगळी शूट घ्यायला पुन्हा सुरुवात केली. कारवारला जायचं असेल तर इथून राईट, आणि गोकर्णला जाण्यासाठी लेफ्ट. तर आपण गोकर्णला जातोय त्यामुळे आपण घेतलाय इथून लेफ्ट. जवळपास 150 किलोमीटर नंतर हायवे लागलाय. तो फक्त आहे डिवायडरवाला रस्ता आहे बेसिकली, आणि तो सुद्धा आहे फक्त 2.2 किलोमीटर. नंतर राईटला वळायचं आहे गोकर्णासाठी. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5:27 आणि आम्ही निघालो होतो 12:30 वाजता हम्पीवरून, आणि आता वाजलेत 5:25, म्हणजे 5:30 पकडू. सो ऑलमोस्ट 5.5 hours मध्ये आम्ही इथे पोचलोय. आता एक 20-25 मिनिटात आम्ही गोकर्णला पोचू आमच्या स्टेच्या इथे. वळलो आपण गोकर्णकडे. तर असाच साधारण 5.5 ते 6 तासात हा हम्पी ते गोकर्ण प्रवास पूर्ण झाला. आमचा वेळ थोडा वाचला कारण आम्ही मध्ये हॉटेलमध्ये थांबलो नाही. पार्सल घेतलेलं असल्यामुळे वाटेतच आम्ही खाऊन घेतलं. मी तर गाडी चालू असतानाच खाऊन घेतलं. सुमुखने एक 5 मिनिटं गाडी थांबवून पटकन त्याचं सुद्धा जेवण करून घेतलं ह्या प्रवासात. त्यामुळे आमचा थोडा वेळ वाचला. नाहीतर रस्त्याची काही ठिकाणाची काही भागांमधली कंडिशन पाहता 6-6.5 तास सहज लागू शकतात. आम्ही ऑलमोस्ट 5.5 तासात इथे पोचलो. आणि आम्ही गोकर्णातीलच एका समुद्रावरती राहिलो होतो. तर हा जो बीच स्टे आम्ही घेतला होता तो कोणत्या बीचवर घेतला होता आणि तिकडची सगळी राहण्याची व्यवस्था, एक डिटेल्ड इन्फॉर्मेशन व्हिडिओ आणि गोकर्ण समुद्र हे सगळं आपण पाहणार आहोत पुढे येणाऱ्या भागांमध्ये. त्यामुळे स्टे ट्यून्ड. आणि जसं हम्पी सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात तसाच गोकर्ण सिरीजला सुद्धा द्या. हम्पीचे एकूण 7 भाग आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत. तुम्ही ते पाहिले नसतील तर जरूर पहा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण पोहोचलेलो आहोत गोकर्णाला.
आणि आता इथून आम्ही चेक इन करणार आहोत हॉटेलमध्ये आणि रिलॅक्स करणार आहोत बीचवर. आता काहीही शूट करणार नाही आहे, उद्यापासून पुन्हा शूट करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे अभिप्राय कॉमेंट्समधून आम्हाला कळवा. होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. फराळ दमला असणं ड्राईव्ह करून. 6 hours लॉंग ड्राईव्ह. 10 hours पण त्या दिवशीची इतकी थकवा देणारी नव्हती जेवढी आजची होती. मला मेन थकवा कशामुळे आला होता, एक तर मेजॉरिटी ऑफ द रोड वॉज थ्रू द फॉरेस्ट. आणि एक छोटीशी झलक आपल्या पुढच्या व्हिडिओची. राहतोय ही जागा आहे बोहोशिक असं. तर दॅट्स इट गाईज. हा होता आपला आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपल्या पुढच्या भागात नवीन माहिती आणि एंटरटेनमेंट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू सून इन अवर नेक्स्ट.